नमस्कार, मी अमोल शिंगे. प्रसारमाध्यममध्ये आपलं सहर्ष स्वागत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील जिल्हा परिषद निवडणुकांचे राजकारण चांगलेच तापले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुका हा राजकीयदृष्ट्या खूप संवेदनशील असा समजला जातो. या तालुक्यात जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांचे 2004 पासून वर्चस्व दिसून आले आहे. मात्र या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आमदार विनय कोरे यांच्या मित्र पक्षांनीच त्यांना पन्हाळा तालुक्यात घेरल्याचे दिसत आहे. यावेळी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार विनय कोरे पन्हाळा तालुक्यातील आपलं वर्चस्व कायम ठेवणार का, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आमदार विनय कोरे यांनी आपल्या जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या स्थापनेपासूनच पन्हाळा तालुक्यावर नेहमीच वर्चस्व ठेवलं आहे. 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जनस्वराज्य शक्ती पक्षाने एक हाती वर्चस्व मिळवले होते. पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील आपल्या ताकदीवर आमदार विनय कोरे यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणात एक मोठा दबावगट निर्माण केला आहे. 2014 नंतर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर आमदार विनय कोरे यांचा भाजपकडे कल झुकल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असणारी मैत्री देखील संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. यापूर्वी विनय कोरे यांची महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी R पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याबरोबर राजकीय मैत्री होती. आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर असणारी त्यांची मैत्री सध्या कुठेतरी संपुष्टात आल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे तर विनय कोरे यांचे एकदम घनिष्ठ मित्र आहेत. आजपर्यंतच्या या दोघांनी राजकीय जीवनात कधी एकमेकाच्या विरोधात राजकारण केलं नाही. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी हसन मुश्रीफ आमदार विनय कोरे यांच्याबद्दल काय बोलले होते ते आपण पहिल्यांदा पाहू. नव्हे तर 20-25 वर्षे मी आणि विनय कोरे एकत्र आहोत. भावाभावासारखं आम्ही या जिल्ह्यात राजकारण केलेलं आहे. त्यामुळं माझ्यात आणि त्यांच्यात कदापि अंतर येणार नाही. जुतीवर साक्षीदार आहे. हसन मुश्रीफ यांचं हे वक्तव्य पाहून आमदार विनय कोरे आणि हसन मुश्रीफ यांच्यात राजकीय दुरावा येणार नाही असं दिसत होतं. मात्र तो दुरावा या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आल्याचे दिसत आहे. मंत्री हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्ह्याचे नेते आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि जनस्वराज्य शक्ती पक्ष हे महायुतीत आहेत. हे सगळे पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेत एकत्र आहेत. ही परिस्थिती असताना सुद्धा आमदार विनय कोरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पन्हाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाने 6 पैकी 3 जिल्हा परिषद मतदारसंघात आपले उमेदवार दिले आहेत. सातवे, येवलूज आणि पोर्ले तर्फे ठाणे या 3 आमदार विनय कोरे यांचं वर्चस्व असणाऱ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून आपले उमेदवार उभे केले आहेत. याच मतदारसंघात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर स्वाती पाटील यांनी देखील आपली उमेदवारी दिली आहे. यामुळे 3 पैकी सातवे आणि पोर्ले तर्फे ठाणे या 2 जिल्हा परिषद मतदारसंघातील जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांपुढे मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे. आमदार विनय कोरे यांचे प्राबल्य असणाऱ्या कळे जिल्हा परिषद मतदारसंघात देखील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार दिल्याने जनस्वराज्य शक्ती पक्षाचा उमेदवार धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गटाकडून पन्हाळा तालुक्यातील 3 जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. खुद्द आमदार विनय कोरे ज्या जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार आहेत त्या कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आल्याने जनस्वराज्य शक्ती पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवारापुढे सुद्धा मतविभागणीचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
कोतोली आणि कळे या दोन्ही मतदारसंघात सुद्धा शिंदे गटाचे उमेदवार उभे करून आमदार विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्ती पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. पन्हाळ तालुक्यातील ज्या जिल्हा परिषद मतदारसंघात जनस्वराज्य शक्ती पक्षाची ताकद आहे त्या मतदारसंघातून महायुतीतीलच तिन्ही पक्षांनी आपापले 8 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. पन्हाळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांचे एकूण चित्र पाहता महायुतीनेच आमदार विनय कोरे यांच्या दबाव गटाच्या राजकारणाला ब्रेक लावल्याचा विचार केल्याचे दिसत आहे.